लातूरमध्ये स्टॅच्यू ऑफ नॉलेजसाठी आंबेडकरी अनुयायी आक्रमक. लातूरच्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये काल रात्री विचारांची धग पाहायला मिळाली. निमित्त होतं लातूरात उभारल्या जाणाऱ्या 75 फूट उंच महामानवाच्या पुतळ्याचं. पुतळा व्हावा तर हैदराबादसारखाच अशा निर्धाराने आंबेडकरी अनुयायी एकवटले आहेत. पाहुयात नेमक्या काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या. लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा 75 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आता वादाच्या नाही तर गुणवत्तेच्या केंद्रस्थानी आलाय. भंते पय्यानंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापक बैठकीत आंबेडकरी अनुयायांनी सरकारसमोर महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. पुतळ्याची भव्यता आणि कलाकुसर ही हुबेहूब हैदराबाद येथील पुतळ्यासारखीच असावी, तसेच निधीच्या कमतरतेमुळे काम थांबू नये यासाठी शासनाने संपूर्ण बजेट एकदाच मंजूर करावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष पुतळा उभारण्याआधी त्याचा डेमो भंते आणि अनुयायांना दाखवण्यात यावा, जेणेकरून चेहऱ्याच्या रचनेत कोणतीही त्रुटी राहणार नाही. केवळ मागण्या करूनच हे अनुयायी थांबलेले नाहीत, तर आता जिल्ह्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना निवेदनाद्वारे घेराव घालण्याची तयारी देखील सुरू झाली आहे. हा स्टॅच्यू ऑफ नॉलेज पुतळा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा व्हावा हीच यामागची भूमिका आहे. आता चेंडू सरकारच्या दरबारात आहे. लातूरकरांच्या या मागण्यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर या ठिकाणी 75 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम म्हणजे करण्यात येणार आहे. परंतु हे काम कुठल्याही समाजामधल्या कुठल्याही माणसांच्या विचाराला लक्षात न घेता हे काम होत आहे. या पुतळ्याचं काम देखणं व्हावं, सुंदर व्हावं, विशेषतः इंदू मिल नंतर लातूर शहरामध्ये हा पुतळा मोठा भव्य स्वरूपामध्ये होत आहे. तेव्हा लातूर शहराचं हे मोठं वैभव होणार आहे आणि म्हणून तो पुतळा शासनाने म्हणजे त्याचं कुठलंही क्ले मॉडेल असेल किंवा त्याचं प्रारूप जे असेल ते अजून कुठेही कुणालाही दाखवलेलं नाही आणि ते दाखवलं नसल्यामुळे आमचं म्हणणं आहे की हैदराबाद येथे जे मोठा जे पुतळा बसलेला आहे तोच पुतळा या ठिकाणी आपल्या लातूर शहरामध्ये बसावा. तो सुंदर पुतळा आहे आणि प्रशासनाने कुठलीही बैठक न लावता प्रशासकीय लेवलला हे सगळं निर्णय घेत टेंडर काढीत आज म्हणजे समाजाला कुठल्याही लक्षात आम्हाला स्वतः मी एक भिक्षू आहे, मलाही ते लक्षात नाही, मलाही सुद्धा माहीत नाही आणि म्हणून हे काम जोपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दाखवण्यात येणार नाही तोपर्यंत या कामाला सुरुवात करता येणार नाही. अजून यामध्ये एक तांत्रिक अडचण अशी आहे की शासनाकडून 10 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. एकूण बजेट अजून माहीत नाही आम्हाला आणि 10 कोटीमध्ये काय होणार आहे. एकूण पुतळ्याचं आराखडा जो आहे तो एकूण मंजूर झाला पाहिजे आणि उर्वरित रक्कम सुद्धा ती मिळाली पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोपऱ्यामध्ये तुम्ही कसं करू शकता? एवढी मोठी शहरातली महत्वाची जागा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क त्याला नाव दिलेलं आहे आणि त्याची जागा म्हणजे बाबासाहेबांची पुतळ्याची जागा तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्यावर नंतर समजण्यात येईल प्रत्यक्षदर्शी की बाबासाहेबांचा पुतळा एका कोपऱ्यात होत आहे. तो सेंट्रलाइज झाला, सेंट्रल जागेमध्ये आला पाहिजे, तो भव्य झाला पाहिजे, त्याच्या आजूबाजूने चांगलं गार्डन तयार झालं पाहिजे. 50 बाय 60 अशा पद्धतीची पालिकेने जागा त्याच्यासाठी आरक्षित केलेली आहे. तेव्हा बाबासाहेब या देशाचे घटनाकार आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये तरी आपण कुठलीही प्रशासनानं किंवा राज्य शासनानं कुठलीही म्हणजे पैशाची असेल जागेची असेल कुठलीही काटकसर न पाहता अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे स्मारक झालं पाहिजे. याच्यासाठी आज समाजाची बैठक झाली आणि सगळ्या समाजाची एकमुखी मागणी आहे की हैदराबाद शहरामध्ये जसा पुतळा बसला तसाच पुतळा या लातूर शहरामध्ये बसला पाहिजे आणि तो एकदा पाया रचायला सुरुवात झाली की त्याचा कळसच निघला पाहिजे. अशा पद्धतीची एक मागणी आहे आणि लागलीच यासाठी आम्ही कमिशनर महोदया, कलेक्टर महोदया किंवा पालकमंत्री किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा जिल्ह्यातील सहाही उमेदवार जे काही आमचे आमदार आहेत या सर्वांना भेटून हा पुतळा अशा पद्धतीनं तयार झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत, त्यांच्यासाठी त्यांना निवेदन देणार आहोत. हे असंच झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हे प्रशासनानं लक्षात घेतलं पाहिजे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.